मुंबई. चला, हे शहर आणि इथली माणसं कधी झोपतच नाहीत. एकमेकांचे चेहरेही दिसणार नाहीत अशा रंगीबेरंगी लाईट्सच्या अंधुक उजेरात ही तरुणाई सगळं फ्रस्ट्रेशन स्ट्रेस करत पेगवर पेग रिचवत असते. मग उपाय म्हणून जपानहून आणलेल्या लाखाच्या गादीवर समाधानाची झोप शोधत स्लीपिंग पिल्स तोंडात टाकून देतो आणि ताणून देतो. पण नात्यातल्या आपलेपणाचा चार्जर ऑन करायलाच विसरतो. पुन्हा अलार्म वाजताच धावणे सुरूच. माहिती नसलेल्या वाटेवरून पूल सोडून स्वप्न पूर्ण करणाऱ्या या शहरात स्वप्नांचं इतकं ट्रॅफिक झालंय की समाधानाला शिरकाव करायला वावच नाही. खरं सांगू का, आपण आपली नाळ कुठेतरी पुरलीये, तो पत्ता शोधला पाहिजे सगळ्यांनी कधीतरी. आणि हीच नाळ जोडायला झी मराठी घेऊन आलाय गावरान रियालिटी शो जाऊबाई गावात. हॅलो 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 हॅलो, जरा गडबड झाली वाटतं. हा हॅलो. अरे अरे काय गोंधळ चालला? हा अरे काय चाललंय? गडबड गोंधळ चालली सगळी. हॅलो 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 हॅलो. एकच मिनिट जरा यो गोंधळ मिटवतो ना तुमच्याकडे येतो. त्याला बोलतोय आम्ही. अरे प्रेक्षक मंडळी आलेत. वय हा हा हॅलो हॅलो. बघितलं ना मंडळी, झी मराठीचा नेटवर्क किती स्ट्रॉंग येते. इथं नाळ तुटली म्हणाला अवकाश आणि झी मराठीची माणसं थेट गावात पोचली सुद्धा. वय हा, पाडवाला जशी गुढी उभारायला लागते काठी, तसं मनोरंजनासाठी आहे आपलं झी मराठी. ते बघा माझे मैतर काळू बाळूंनी समधी यंत्रणा जोडून आरती सारखं थेट कनेक्शन जोडून दिलं बघा आपल्या गावशी. हा हॅलो 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 हॅलो. ए काळू बाळू. आय एम बाळू. अरे काळू, अरे बाळू, अरे आला आला आमचा वाघ आला, आता हार्दिक दादा आला. नमस्कार, मी हार्दिक जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो झी मराठीच्या नव्या कोऱ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे जाऊबाई गावात. तर जगण्याची लज्जत वाढवणारा शो आहे. आजपर्यंत ज्यांनी बैलगाडी पाहिली नाही त्या पोरी बैलगाडी चालवणार. ऑनलाईन ऑर्डरनी पोट भरत नाही तर हाताने थापलेल्या भाकरींना भरतय हे जेव्हा त्यांना कळल तेव्हा आपल्याला समाधान मिळणार. मनोरंजनाची संस्काराची जोडणार गट्टी. काम पुरं होत नाही तोवर मिळणार नाही सुट्टी. त्यांना रोज एक नवी मूवी मिळणार, नवा टास्क मिळणार. त्याचं परीक्षण तुम्ही प्रेक्षक आणि आमची समधी गावची मंडळी करणार. ओ निर्मला मावशी, अहो बसा की, कुठे चालला? अहो ऐका की, अहो आमची हिमगौरी तुमच्या घरची धुनी भांडी काढणार, केरवारा काढणार, तुमच्या संघ राहणार. घरच्या माणसाची न्यारी ते रातचं जेवण बनवणार. लय लांबडी लिस्ट आहे. लाव रे आपल्या गावचा व्हिडिओ. कणखर देशा, राकट देशा, मंगलमय देशा. महाराष्ट्राची ही ओळख खऱ्या अर्थाने जपलीये ती महाराष्ट्रातल्या ग्रामीण संस्कृतीनं. 36 जिल्हे, 358 तालुके, 41,000 गावांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात प्रत्येक गावाची बातच न्यारी. पण आमची पावलं स्थिरावली बावधन गावात. वाटतंय की नाही राजमौलीच्या बाहुबली पिक्चर सारखा नजारा. पण मंडळी, हा नजारा VFX म्हणजे कॉम्प्युटरवर केलेला नाही बरं का. ओरिजिनल आहे, ओरिजिनल. आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या बावधन गावाचा. बावधन विहिरीचं लाभलं ज्या गावाला धन ते बावधन. जिथं शिवारात बैला संग रमतय मन ते बावधन. काशीनाथाच्या चरणी जिथं केला जातो पण अन बगाडाला करतो सर्वस्व अर्पण ते बावधन. जिथं प्रत्येक घरात आहे किसान अन जवान ते आमचं बावधन. बाईच्या सन्मानाची जिथं आहे जाण ते बावधन. आणि छत्रपती शिवरायांचं ज्याला मिळालं वरदान ते आमचं बावधन.
काय मग नाना, तात्या, ठोंबरे काकी, चव्हाण दादा, कचरे वहिनी बोलवायचं का मग? आता येत आहेत तुमच्या काळजाचा ठोका चुकवायला महाराष्ट्रातल्या या 15 दमदार मुली. या आहेत महाराष्ट्राच्या 15 राजकन्या, ज्या आपल्या गावात राहायला जाणार आहेत. मी तुम्हा समध्या राजकन्यांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या परिवारासोबत जाऊन बसावं. तुम्ही इथे बसलेल्या सगळ्या स्पर्धकांच्या मनात एक प्रश्न आला असेल की तुमची निवड होणार तरी कशी, बरोबर? तर माझ्याशी बोलणं झालं म्हणजे झालं नाही बरं का. निर्णय ना मी घेणार आहे ना आमची चॅनलची मंडळी. हा सर्वस्वी निर्णय आमच्या बावधानच्या ग्रामस्थांचा आहे. ते लोक ठरवणार. गावात प्रत्येकाजवळ वोटिंग मशीन दिलेलं आहे, त्यावर ते त्यांचं मत नोंदवणार आणि तेव्हा ठरणार कोण जाणार गावात. आता मी जिला आपल्या समोर या जाऊबाई गावाच्या मंचावर बोलवणार आहे, जिने आयुष्यात कधी हातात घेतला नाही झाडू, सोशल मीडियावर कंटेंट क्रिएट रॅप करते फाडू, नाही मिळाली कॉफी तर करते ती कल्ला. बावधनकरांनो, राहा अलर्ट 24 तास, कवा पण मनावर पडल तुमच्या डल्ला. नमस्कार, माझं नाव मुक्ता आहे, अबुधाबीहून आहे. रॅपर, सिंगर, सॉन्ग रायटर मुक्ता. चल 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 रे हट बाजू, बघतो काय राणी आली चालू. बाबांची लाडकी मुक्ता. माझे डॅड इज माय सुपर हिरो. माझे रिलेटिव्स तर माझ्या डॅडला म्हणतात की ही कुठल्या भिंतीवर जाऊन आपटली तर तुम्ही ती भिंतच तोडून टाकाल, इतकं माय डॅड लव्स मी. इंडिपेंडेंट मुक्ता. लोकांना असं वाटतं की जे काही माझ्याकडे लाईफमध्ये आहे, माझे कार्स, माझे हाऊसेस, हे सगळे मे बी बिकॉज ऑफ माय डॅड. माझे सोशल मीडियावर 3 लाख+ सबस्क्रायबर्स आहेत. आय ऑल्सो हॅव मल्टिपल बिझनेसेस आणि मी ते स्वतः अर्न केलंय. हॉट लक्झरी लाईफ मध्ये जगत आलेली मुक्ता गावातल्या साध्या सरळ लाईफ मध्ये टिकू शकणार का? मी IIT पवईची स्टुडंट आणि टॉपर आहे. मी फक्त माझी ताकद नाही, माझी बुद्धी पण यूज करते. अशी कोण आहे मराठी जी मुक्ता के पेक्षा हॉट आणि मुक्ता के पेक्षा जबरदस्त असू शकते? कोण आहे जे या शेरनीशी भिडेल? समजा या मुक्ता के बेबी. या मंचावर या मुक्ता. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल भी को तेरा देबा. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल भी को तेरा देबा. जोरदार काय झाल्या पाहिजेत. What is up? 100% रिझल्ट पण आला रे, आला. ये मेरा पब्लिक. लोक मला नेहमी विचारतात, मुक्ता तू काय कमवलं? अरे मी जनता कमवली यार. क्या बात आहे. जरा मावशी आहेत गावामध्ये, जरा त्यांना जाऊन जरा रॅप शिकवायचं. काय शिकवणार काय? नक्की. मुक्ताचा हा स्वॅग गावापर्यंत पोहोचलाच पाहिजे. अरे आमचे गावकरी काय कमी आहेत का?
पण आता गावात जाणार आहेस, तिकडची तयारी सुरू आहे. Yes. तर गावातल्या काही गोष्टी तुला दाखवल्या तर इमिजिएट तुला रॅप करता येईल का? त्याचं मिनिंग कळलं तर ट्राय करीन. पहिला फोटो. मसाला. हा मसाला आहे? नाही, कमाल. मसाला मेकिंग मशीन. मसाला मेकिंग मशीन हे असं ऐकल्यानंतर बावधनकर त्याला जातं म्हणतात. ओ गॉट इट. पाटा. आणि हे जे वरती आहे त्याला काय म्हणतात? बरवंटा. क्या बात आहे. वाह! वा. पुढे. मिसळ. मुसळ. तुझं बरोबर होतं, याला मुसळ म्हणतात. देखा. वा. बरं अजून एक म्हणजे- ऍड करतो. सूप. मंचाव. मग मंचाव सूप. मग सुपणी सुपणी सूप. ओ सूप. Got it. Yo, mic check. It's Mukta K, baby. For the first time, very first time in Marathi. Let's go. अरे ताई माई अक्का येते मुक्ता द्यायला धक्का. सूप आणि जाता हाती विचार केलाय पक्का. दुबईची पोर आता रानात जाणार. फुल ऑन हवा तिची फुल टू मज्जा येणार. नखरा माझा ऐक तिखट मिसल. भिडायला येशील तर सीधा मुसल. पाटा घेऊन पटापटा कधी गप्पा गोष्टी चटाचटा. आणि मुक्ता आपल्या नादात म्हणते जाऊ बाई गावात. चल जाऊ बाई गावात, आता मजा येणार. बरं तुझ्यासाठी सरप्राईज आहे, बघूया कोण आहे. हाय मुक्ता. हॅलो एव्हरीवन. आय एम मुक्ताज डॅडी. मुक्ताबद्दल सांगायचं झालं तर ती एकदम बिंदास आणि डॅशिंग मुलगी. मुक्ता नेहमी तिच्या मनासारखंच करते, पण ती नेहमी जिंकते. शी इज लाईक अ टायग्रेस. आय विल ऑलवेज प्रोटेक्ट हर. ती जर भिंतीला जाऊन धडकली ना तर मी ती भिंत तोडून टाकेन. मला खात्री आहे की ती निश्चित जिंकून येईल. माझ्या सदिच्छा तुझ्या बरोबर आहेत. ऑल दी बेस्ट बेटा. बाय. मुक्ता पण कधी कधी रडते. I love my dad so much. He is my biggest inspiration. आज जर मी माझ्या लाईफमध्ये काही आहे ना तर इट्स माय डॅड. माझ्या लाईफमध्ये इतके असे इन्सिडेंट्स आले, लोकांनी मला असं ट्रीट केलं ना की आय वॉज ॲट अ पॉइंट की आय विल कमिट सुसाईड. बट इफ आय एम अलाइव्ह, इफ आय एम मुक्ता के, इट इज बिकॉज ऑफ माय डॅड. हो बावधनकरांनो, चला वोटिंग सुरू करा. हो 90 प्लस 90 प्लस 90 तुम्हाला काय प्लस वाटतं? 90 प्लस 90 प्लस वा. 90 प्लस 90 प्लस. क्या बात आहे. माझा मान राखला आज गावकऱ्यांनी. आता मी गावात जाणार. आता मजा येणार. Thank you अभिनंदन so तुझं, much. खूप खूप अभिनंदन. ओळख सांगायला तिला आयडेंटिटीची गरज लागत नाही. किरकोळ पॉकेट मनी मध्ये तिचं भागत नाही. नावातच आहे दम. तिच्या मोर सगळे होतात पाणी कम. हीच तर आहे आपली लेडी सिंगम. डॅशिंग लेडी टॉप स्नेहा भोसले, किक बॉक्सर. तुमच्यामध्ये तेवढी शक्ती असली पाहिजे की तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. सोलो ट्रॅव्हलर. मला कोणाचे रूल्सच नाही फॉलो करायला लागत. 4 भिंतीत मला कोणीच कोंडून ठेवू नाही शकत. आणि हो, हिचा सर्वात आवडता विषय, मला ब्रेकफास्ट खूप आवडतं. ही मोठ्या घरची नात, जिला घाबरतात सर्व घरात. खूप अशा धक्कादायक गोष्टी घडल्या आहेत की तिच्या वडिलांचा एक मेजर ऍक्सिडेंट झालाय. त्यांनी ते अक्षरशः 90% पॅरलाइज्ड आहेत. मागचे 15 वर्ष ते बेडवरती आहेत. आजोबा माझे ग्रेट आहेत. त्यांनी खूप कमर्शियल प्रॉपर्टीज विकत घेऊन ठेवलेत. जरी कोणी काय नाही केलं तरी लाईफ इज गुड. पण हिची एक कंप्लेंट आहे. माझ्या आई वडिलांचं फेवरेट टीव्ही, नुसतं टीव्ही बघत असतात. आणि जर मी काही बोलत असेल ऐकणार पण नाही.
मला असं खूप वेळापासून वाटतं इनफॅक्ट की जर ते मला टीव्हीवरती बघतील ना तर माझ्यावरती फायनली लक्ष देतील. टीव्हीवर येऊन आई वडिलांचं मन जिंकण्याआधी हिचा बेधडक स्वभाव गावाचं मन जिंकू शकणार का? मला स्वतःची लाईफ स्वतःच्या टर्म्सवरती जगायची सवय आहे आणि मी तशीच जगणार आहे. मला जे करायचंय जेव्हा करायचं मी तेच करणार आहे. मला कधी कोणी थांबू नाही शकत. तुझ्याशी बोलण्याआधी मी तुझ्या आईकडे जाणार आहे. त्या तुम्ही खूप भावूक झालात, काय सांगाल? तिचं बालपण हे खूप ट्रॉमटाइज्ड झालंय. म्हणजे ती जेव्हा अवघी 6वीत होती म्हणजे 10 वर्षाची तर तिच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झालाय आणि ते पॅरलाइज्ड आहे. तर माझं जास्त लक्ष म्हणजे यांच्याकडेच असतं. तर हिच्यावरती मी एवढं लक्ष नाही दिलं. बट देन तिने तिचं विश्व घडवलंय. शी इज कम ऑन म्हणजे स्वतःच्या याच्यावरती स्वतः त्रास म्हणा किंवा काय एवढं मेंटली ती अफेक्ट झाली आहे मध्ये या फॅमिली मॅटरमध्ये. पण तरी शी इज कम अप. सो आय एम प्राऊड ऑफ हर. डान्समध्ये एक तू मला असं वाटतं की तुझे एक स्टेप केलीस तू अशी काहीतरी. तुझं आणि बंदुकीचं काय नातं आहे? खूप गन्स बघितलेत मी, खूप बंदूक बघितले. लहानपणीपासून होते. माझ्या डॅडकडे ते हंटरचे गन होते. माझ्या आजोबा VIP आहेत तर त्यांच्याकडे सेफ्टीसाठी गन होतं. गन्स खूप बघितलेत. म्हणजे घरात परंपराच आहे का बंदुकीची? म्हणजे पिढ्यानपिढ्या आपण म्हणतो हा वारसा चालत गेला पाहिजे, तसं पिढ्यानपिढ्या ही आमची बंदूक तुमच्याकडे, तुमची बंदूक तुमच्याकडे, असं वारसा आहे का? आता असंच होत राहणार आहे. असं होत राहणार? हो, मला असं वाटतं. तू पण तुझ्या पुढच्या पिढीला सांगणार आहे हे घे. मी सोलो ट्रॅव्हल खूप करते. तर जेव्हा मी ते करायची मी इकडे एक गन ठेवायची. कारण की सेफ्टी कम्स फर्स्ट. मुली जेव्हा एकटी फिरतात खूप लोक येतात छळायला, तर त्यांना घाबरायला अजून पण काहीतरी असलं पाहिजे ना. माझ्याकडे असं का बघितलं छळायला? मी कुठे काय छळलंय? मी तुम्हाला सांगते. नाही म्हणजे मी दोन नाही आज नाही तुम्ही आज टेन्शन नका नसेल घेऊ. तरी मी 2 पावलं मागे उभं राहतो. मी काही छळणार नाहीये. पण फक्त एक चांगलं की ती बंदूक घेऊन आली नाही. मला अजून एक गोष्ट सांगायची सगळ्यांना. किक बॉक्सिंग करतेस तू? हो, मला खूप आवडतात. बरं, इथे जर असं दाखवायचं ठरवलं की किक बॉक्सिंग करून दाखवशील का? मानलं पाहिजे बाबा. लोक बुटावरती किक मारतात, यांनी तर काय दोरीवाला हिल घातल्यात त्याच्यावरती किक मारल्यात. बरं मला सांग, आता एवढे चेहरे आहेत तुझ्या समोर, कोणाच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की ती गावात जाऊ शकणार नाही? गावकऱ्यांकडे जाऊयात. आता बघूया तुमचं वोटिंग काय आहे ते. %85% वोटिंग झालेलं आहे. थँक्यू गावाला. आता आपल्या समोर येते अशी एक स्पर्धक जिला मी म्हणेन मूर्ती लहान पण कीर्तिमान. ही खूप धाडसी आहे, फक्त अंधाराला घाबरते. आता होती गेली कुठे? ओ हॅलो, मी इकडे आहे. येस, इट्स मी.
छोटा पैकेट बड़ा धमाका. अंकिता मेस्त्री. रिजेक्ट रिजेक्ट रिजेक्ट. क्या यार, छोटी हाइट होने की वजह से आई एम गेटिंग रिजेक्टेड. अरे मला वाढवता आली असती तर मी वाढवली असती ना यार. आज मी जे पण झाली आहे माझ्या हाईटने नाही थांबवलं. आय एम स्टील ग्रोइंग अँड पीपल स्टील लाईक मी द वे आय एम. मूर्ती लहान पण तोंडाने व्हेरी बडबडी, फनी. आय ट्राय टू इम्प्रेस पीपल यू नो. हिची दुसरी ओळख सांगायची तर आय एम अ वॉटर बेबी. आय लव्ह बिईंग इन वॉटर अँड बीच साईड जायला खूप खूप आवडतं. आय लव्ह बीचेस. जेवढं पाणी हिला आवडतं तेवढंच भीती वाटल्यावर डोळ्यातून पाणीही येतं. Ghost, I don't think I aware about ghost anywhere. But still I'm scared of ghost if you are there. असं अंकिता एकटी झोपू नाही शकत. मला लहानपणापासून सवय कोणतरी पाहिजे माझ्या बाजूला झोपायला. बीट मम्मा डॅडा, बीट माय कझिन्स, मला कोण एक तरी लागतं. पण ही एकटी गावात राहू शकेल ना? तशी तर मी आहे स्वीट आणि संस्कारी टाईपची, पण माझ्याशी भिडाल ना तर झोंबेली तिखी मिरची. कळलं का? स्वागत करूया अंकिता मिस्त्रीचं. बघा किती आल्यात. ओरडा पण आलेला आहे. काय छोटा पॅकेट बडा धमाका बोलले ना. खरंच तू छोटा पॅकेट बडा धमाका आहे. तुझ्या हाईट बद्दल तुला लोकांनी सांगितलं काय म्हणजे नेमकं? अरे देवा, केवढं बोललंय, म्हणजे एवढं बोललंय की आता म्हणजे बस झालं काका काकू. मी नाही वाढू शकत. माझ्या हातात असतं तर मी वाढली असती ना. तर तुम्ही मला बोलणं थांबवा प्लीज. इट्स अ हंबल रिक्वेस्ट. देवाची मांडलीस तू. अरे सगळे देवांकडे गेली आहे. लहानपणापासून जितके झाले, देवबाबा प्लीज माझी हाईट वाढव ना. देवबाबा पण आता ऐकलं ना त्यांनी, तर मी बोलली सायंटिफिकलीच बघूया आपण. तर मी डॉक्टरकडे पण गेली तर डॉक्टर बोलते 1 वर्ष लेट झाली. मेको कैसे पता था मैं लेट हो गई. काय म्हणणं काय? 1 वर्ष लेट म्हणजे ती डॉक्टरांकडे लेट गेली असं तिला बोलायचं आहे. अरे हो, मला काहीतरी वेगळं वाटतं. किती हाईट आहे तुझी? 5. खरंच 5 आहे? तुम्हाला जास्त वाटतंय? मला माझी कमी वाटायला लागली. नाही म्हणजे असेल 5 असेल, कारण माझी 6 आहे, त्यामुळे 1 फुटाचं अंतर आहे. मोठी हिल्स नेक्स्ट टाइम घालून येईल हिल्स काढून वॉक झाली पाहिजे. नाही. ओके फाईन, दिस इज माय हाईट गाईज, एक्सेप्टेड. टाळ्या होऊन जाऊ दे. रात्रीची काय भानगडी? तेच भानगडी आहे की मी एकटी कधी झोपली नाही आणि आजपर्यंत ती सवय नाही. आता मम्माची इकलौती मुलगी असल्यावर ते पॅम्परिंग तर जास्तच आहे. तर कधी सोडलंच ना त्यांना एकटा. आय डोंट नो हाऊ टू स्लीप अलोन. आणि ते अंधारचं तर पॉईंट इज लाईक, आता माझं हे हॉल आहे ओके, आणि पप्पानी बोललं मी चाललो झोपायला, तर माझे लाईट्स असे धपधप. आय रिच लाईट धप, नंतर तू धप 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 धप. काय लाईट का गेली? नाही अरे ओके सॉरी. हे काय भानगड आहे? ए बाबा, ए मला पण घाबरू नको रे. माझे पण रात्रीचे. बाबा तू जा, बाबा जा. घाबरले मला. अरे अरे चला, सगळे गावकरी बघतायत. त्यांच्या हातामध्ये वोटिंग मीटर आहे. काय बावधनकर तयारात नव? हा करा मग वोटिंग. किती वोट देणार? किती वाटतंय? किती वाटतंय? अरे 75% वोटिंग झालंय. 75% म्हणजे काठावर पास. तू चाललीयस जाऊ बाई गावात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात हीच सून पाहिजे म्हणून आंदोलन सुरू झालंय. अहो आपली पुढची स्पर्धक आहे, अशी दिसायला सुंदर, गोड गोड गळा, लागल का हिला गावचा लळा.
सुरेल संस्कारी कन्या श्रेजा म्हात्रे, कमर्शियल मॉडेल, कंटेंट रायटर आणि सिंगर. क्रिएटिव्हली आय वुड से की आय एम अ कम्प्लीट पॅकेज. हिचं संगीत हिला हिच्या वडिलांकडून मिळालं आहे, पण राहते ही तिच्या आईसोबत. आय लव्ह यू टू. मी आणि माझे फादर दोघे पण आर्टिस्ट आहोत. 2-3 years बॅकच मी सोशल मीडियावर माझ्या पप्पांबरोबर गाणी टाकलेली आणि ती खूप चांगली चाललेली आणि देन क्लॅशेस झाले. आणि तर मग मला खूप असं वाटतं की परत आम्ही एकत्र यावं. 10, 10:30, 11 शिवाय उठत नाही. म्हणजे मी उठवल्याशिवाय नाही उठत. की मी सकाळी लवकर उठू शकते, नॉर्मल जेवण खाऊ शकते, भरपूर काम करू शकते अंग थकेपर्यंत. आणि मी ते त्यांना प्रूफ करून दाखवणारच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रेजा म्हात्रेचं. आम्ही क्यूट क्यूट व्हिडिओ बघितले तुझे आणि तुझ्या बाबांचे. तर तुमच्या रिलेशन बद्दल काय सांगशील? ॲज आय सेड की आम्ही आर्टिस्ट आहोत आणि आमचं बिलकुल पटत नाही, तर आम्ही रुसलो आहे आता सध्या एकामेकांशी. खूप कठीण आहे नाही बोलणं बाबांबरोबर. खूप टाईम झाला, खूप बोलावं असं वाटतं, पण कधी कधी असं वाटतं की का आपण एवढं भांडतोय. बस झालं आता, किती भांडणार, किती भांडणार. किती दिवस किती वर्ष झाले तू बोलली नाहीस त्यांच्या? 1.5 years and it's a lot. I mean, we both love each other. तू आणि तुझे बाबा एकत्र तुम्ही गाणं गायचात जे तुम्हाला खूप आवडायचं. तर आज ते गाणं तू तुझ्या बाबांसाठी डेडिकेट करशील का? एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होती कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक. तुझ्या आवाजातून तुझं तुझ्या बाबांवरती किती प्रेम आहे हे कळलं. मी गावाला अपील करतो, भावधनकरांनो तुमच्या हातात आहे. ती गावात येणार की नाही येणार, तिला आहेर मिळणार की नाही मिळणार. बघूया तिला आपले भावधनकर किती वोट देतात ते. धक धक बघ बघ. 90%. धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता मी तिला आपल्या समोर या जाऊबाई गावाच्या मंचावर बोलवणार आहे. ती नखांच्या दुनियेतली राणी, कधीच पित नाही साधं पाणी. अहो खाण्यापिण्याचं म्हणाल तर नूडल समोर ठेवलाच तर होतो सुपडा साप. अहो एवढंच नाही तर सोम्या बसला जेवाया आणि ताका संघ शेवाया, असं तिचं खाणं पिणं आहे. ए लावर व्हिडिओ. बॅग चेक, टाइम चेक, रेडी टू गो. पापा की परी संस्कृती साळुंखे हिचा चॉईसच महाग यार, मी काय करू. हिच्या खर्चाची लिस्ट आहे खूप मोठी. Perfumes, 2 lakh, watches 1.5 lakhs, bags 3.5 lakhs, nails spending होतं 50,000 तर झालेच असतील. मेंटेन करण्यासाठी तिला फक्त पैसे लागतात, बाकी दुसरं काय लागतं. खूप केअर केली आहे माझ्या पॅरेंट्सने माझी. त्यांनी जेवढं मला दिलंय ना, आय डोंट थिंक सो कोणीही एवढ्या जगात कोणासाठी पण करतं. संस्कृती पापाची तर लाडकी आहेतच, पण ती प्रिन्सेस आहे. अरे बापरे, ठसका लागल्यावर सॉफ्ट ड्रिंक. हे सॉफ्ट ड्रिंक नाहीये,
इट्स अल्कलाईन वॉटर. माझी फॅमिली फक्त अल्कलाईन वॉटरच पिते. संस्कृतीसाठी गावात जाऊन राहणं हे ऍक्च्युली चॅलेंजिंग खूप आहे. ॲडव्हेंचर इज माय सेकंड नेम. ॲडव्हेंचर आणि थ्रिलसाठी तर मी जगते. सम डेज आय एम संस्कृती द ड्रीमर, सम डेज आय एम संस्कृती द पार्टी गर्ल. ही ऐशो आरामात वाढलेली पापा की परी गावात राहू शकणार का जाणार पुन्हा घरी? मला पार्टी तर करता येते, पण मुलीनो. आय ग्रॅज्युएटेड इन क्लिनिकल सायकॉलॉजी. आता मला ना कोणीही खोटं बोलतं किंवा त्यांच्या मनात काय चालतं हे पटकन कळून येतं. माझ्याशी काय लपवू शकणार नाही. सांभाळून राहा, मी येते मुलींनो. स्वागत करूया आपल्या लाडक्या संस्कृती साळुंकेचं. संस्कृती, तुला आयुष्यात पैसा किती महत्वाचा? खूप. कारण की हे जग हे कितीही म्हणा हे पैशावरतीच चालतं. साधारणतः तू जे काय पेहराव केलाय ते साधारणतः त्याची काय किंमत असेल? मला गोष्टी आवडत नाही किंमत द्यायची, पण 10-15 हजार. आणि हा ड्रेस? 50,000. 50,000? आमच्या वर्षभरात जरी कपडे एवढे घेतले तर म्हणजे खूप मिळवलं असं होईल. काय गावकऱ्यांनो, 50,000 किती कपडे येतात आपली? 3 दिवाळ्या निघतात. काय म्हणताय बाबा, महिन्याचा खर्च काय असेल हिचा? महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च करते ती आता गावाला जाणार. आता जाणार की नाही हे तर गावकरी ठरवणार. पण जर ठरलं जायचं तर किती पॉकेट मध्ये देणार गावाला जाताना? 50 लाख रुपये द्यायला लागेल. किती? 50 लाख? कमी आहेत. मला असं वाटतं मी जरा गावाकडनं पेपर मागूनच घेतो. मला दत्तक घेऊन टाका तुम्ही असं वाटतंय. तर संस्कृती, अल्कलाईन वॉटर म्हणजे काय? अल्कलाईन वॉटर म्हणजे ज्या पाण्याचं pH, जेवढं तुम्ही हाय pH वॉटर पिणार तेवढं तुमचं शरीर हे छानपैकी राहतं. साधारणतः काय म्हणजे कितीला मिळतं हे? डिपेंड्स. जर तुम्ही बॉटल घेताय त्याची आणि रोज एक बॉटल घेताय तर 200 रुपयाची तुम्हाला रोज बॉटल प्यायला लागेल. किंवा तुम्ही मशीन घ्या डायरेक्ट वॉटर प्युरिफायर. म्हणजे मशीन कितीच आहे? 3 लाख. 3 लाखाचं मशीन बघितलं का? एवढं महाग मशीन आहे घरात, ये बी पाण्याचं. हो बाबा, हो काय आहे? बरं मला सांग, तुला मनातलं ओळखता येतं असं मी ऐकलंय. मनात न ओळखतात जादूगर. मी करू शकते सायको ॲनलाइज. करूनच दाखवू का? कसं करशील? आत्ताच लग्न झालंय ना आणि तुम्ही तुमच्या बायकोला काय म्हणून आलायत? मी तुला किती मिस करीन आणि मी कशालाच आलोय. पण एवढ्या छान छान पोरी बघून एक्साइटमेंट तर होते 2 महिने गाव जायची, है की नाही म्हणजे रागवणार नाही ते, बोलू शकतो. रागवत नाही ती, डायरेक्ट बुकनच पाडते. संस्कृती, आता तू गावकऱ्यांना आवाहन कर वोटिंग करण्यासाठी. मला साताऱ्याची संस्कृती बनवा, कारण की मी आपल्या गावाचा मान वाढवेन. वा, बघूया तुला आमच्या बावधनकरांचा म्हणजे बावधन या ग्रामस्थांचा आहेर मिळतो का ते. अरे वा, सुरू झालं. अरे 95%. खूप छान वोटिंग मिळालेलं तुला. तुम्ही मला 95% देऊन गावात बोलावलं, ह्याच्यासाठी मला खूप 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 आनंद आहे. आता आपण वळूया पुढच्या स्पर्धकाकडे. परी म्हणू की सुंदरा, 24 तास करते हेअर सेट, पण हिची ट्यूबलाइट पेटते मात्र लेट. अशी आहे आपली पुढची स्पर्धक रसिका डोबळे. लाईट
कॅमेरा ऍक्शन. कॅमेऱ्याच्या समोर उभं राहिल्यावर कॅमेऱ्याला आपल्या प्रेमात पाडणारी द फॅशन डिवा रसिका ढोबळे. मॉडेलिंगमध्ये असल्यामुळे मला ऑब्व्हियसली फिट राहावंच लागते. नेहमीच जिमला जाते आणि हे माझं एक लाईफस्टाईलचा आता भाग आहे. हिची अजूनही बरीच रूपं आहेत. ड्रामेबाज रसिका. माझ्या मम्मीचा हातचा चहा, तर त्याला आम्ही ढोबळेचा चहा म्हणतो, कारण आम्हाला ढोबळेचा चहा आवडतो. एंटरटेनर रसिका. गॉसिप नाही केलं तर मग ते मनातलं मनात ओव्हर थिंक करून करून मी स्वतः रडणार. मग तेच गोष्ट मी मस्त तिखट मीठ लावून सगळ्यांना सांगणार. मग सगळ्यांचे ओपिनियन घेणार आणि करणार तेच जे माझ्या मनात ऑलरेडी होता. इमोशनल रसिका. माझी स्ट्रेंथ आहे माझे आई वडील. मी आणि त्यांना कधीच सांगितलं पण नाही आहे की त्यांनी मला किती हेल्प केली आहे या करिअरमध्ये. अभिमान वाटते मला तिच्याबद्दल, तिच्या कामाबद्दल. मोबाईल वेडी रसिका. फोन आणि मी म्हणजे एकत्र कधीच वेगळे नाही होऊ शकत. आम्ही वॉशरूम मध्ये, किचन मध्ये, बेडरूम मध्ये, मोबाईल मध्येच असते ती. या रसिकाचं एक खास सिक्रेट पण आहे. माझं कृष्णदेवावर खूप विश्वास आहे. मी एकादशीला कृष्णदेवाचा जप करते आणि जप केल्याबरोबर माझं सगळं टेन्शन दूर होतो. इमोशनल, ड्रामा, एंटरटेनमेंट सगळ्या गोष्टी जे एका शोला पाहिजे मी डेफिनेटली तसं सगळं आहे. ही बहुरूपी रसिका गावात टिकणार का? रसिक प्रेक्षकांना आवडणारी, तसं माझं नावाचा अर्थ आहे आणि तशीच मी आहे. रसिका, म्हणजे आता तू समजा गावात गेलीस, त्यांनी तुला तिथे बोलवलं, तू स्वागत केलं, तर तुला काय वाटतं आमचं गावकरी तुला किती वाजता उठवतील? मला तर हेच वाटतं की ते लोक मला 4 वाजता पण उठवू शकतात, 3 वाजता उठवू शकतात. आणि पहिली गोष्ट हे की सकाळी उठल्या उठल्या मी कोणाशीच बोलत नाही. म्हणजे मला तुम्ही स्वतः जागू द्या. जसं तुम्ही माझं इंट्रोमध्ये सांगितलं की थोडी लेट आहे, तशीच मी लेट आहे. माझं सिस्टम सुरू व्हायला मला खूप उशीर वाटतो. मी झोपीतच राहते, मी काही बडबडते, तर सकाळी तर मी अजिबात उठूच नाही शकत. मला असं कळलंय की तुझं आणि कृष्णाचं वेगळंच कनेक्शन आहे. नेमकं काय? ऑब्व्हियसली जेव्हा मी मॉडेलिंग करत होते, एक असा टाइम पण आला जेव्हा मला प्रोजेक्ट्स नाही मिळायचे आणि मॉडेलिंग करिअर इज व्हेरी डायसी. तर तेव्हा माझ्या बहिणीने मला सांगितलं की तू कृष्णाचं जप करायला स्टार्ट कर. तू सगळं सांग त्यांना की काय चालू आहे आणि काय नाही, बघ तुला कसं वाटेल. आणि नेक्स्ट डे पासून मी एकदम जप करायला सुरुवात केली आणि लिटरली आफ्टर 10 days मला प्रोजेक्ट्स मिळाले. माझं सिलेक्शन व्हायला लागलं. मी एवढी ऑडिशन्स जे देत होती आधी, ते सगळ्या ऑडिशन्समध्ये मला रिव्हर्ट बॅक आले. मग कुठे ना कुठे मला कळलं की नाही, गॉड इज देअर. अजून एक छोटीशी गोष्ट, मिळते ते किती मिळतील? 80च्या पुढे तर मिळालंच पाहिजे. 80च्या पुढे? अरे यार, वा वा, 80%. थँक्यू सो मच. 80% वोटिंग झालंय, याचा अर्थ की मी गावात जाऊ. तू गावात जाणार आहे. एक्झॅक्टली. खेळ गिरकी, चाल तिरकी, आबाळ भरूनी नाच. तिच्या खोलीत कोणी कचरा केला तर त्याच्या मानेवर ठेवते टाच. नमस्ते, माझं नाव वर्षा हेगडे. मी आपल्या लाईफची राणी आहे. अहो, ऐकलंय ही लोकांना तिच्या ट्यूनवर डान्स करवते. जे मी डान्स कोरिओग्राफर आहे
मी 9 फॉर्म ऑफ डान्सिंग करते. माझं सगळं काही एक्स्ट्रीम आहे. माझे स्वप्न एक्स्ट्रीम आहे, राग येणं पण एक्स्ट्रीम आहे. जर तुम्ही हिच्याशी चांगले, मी तुमच्याशी खूपच चांगली असणार. पण जर तुम्ही हिच्या वाकड्यात गेला, गॉड ब्लेस यू. सिस्टमॅटिक वेने माझं घर आणि स्मेल आणि हे सगळं मला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर ते प्रॉपरली मला काही दिसलं नाही किंवा घाण स्मेल मी ट्रिगर होते आणि मला खूप राग येतो. या रोखठोक वर्षाचे 2 प्रकार आहेत. एक वर्षा जिचे सगळे स्वप्ने तिला पुरा करायचे आहेत आणि दुसरी वर्षा जी एक आई आहे. माझी मुलीला मला तिच्या पप्पांकडे ठेवावं लागलं. माझी मुलगी 7 वर्षाची आहे. आता मी तिला आतापर्यंत भेटले नाही आहे. हा खेळ मी माझ्या मुलीसाठी खेळणार. स्वतःच्या मुलीसाठी उभी राहिलेली ही धारदार हिरकणी गावात टिकू शकणार का? आता तुम्ही लोकांना कळणार की एक आई काय काय करू शकते. तुम्ही जर मला चिमटा काढला ना तर मी तुम्हाला मुक्का मारणार आणि मी हे शो जिंकून दाखवणार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वर्षाचं. डान्स तू छान करतेस, पण डान्स करू नको असं जर कोणी सांगितलं तर काय होतं? मला खूप राग येणार आणि ते मनुष्य नेक्स्ट डे बघू शकणार नाही. बिकॉज माझं ऑक्सिजनच्या पण जास्त इम्पॉर्टंट डान्स आहे. वा, तुझ्यासोबत कोण कोण आले आज इथे? मी एकटी आली आहे. एकटीच? माझे मम्मी पप्पा ओल्ड आहेत आणि मला त्यांना ट्रबल द्यायचं नव्हतं म्हणून ते घरीच आहेत. आणि मी डिवोर्सी आहे आणि सिंगल आहे, तर कोणच नाही आहे, मीच आहे माझ्याबरोबर. माझी मुलगी आता 8 वर्षाची आहे आणि इट्स बीन 4 years मी तिला भेटले नाही आहे. तुटताना तुटतो हा जीव का सांगना. आई म्हणून मिस करतेस? मिस तर खूप करते. लाईक ती माझ्या आतमध्ये आहे. लाईक शी रन्स इन माय ब्लड. तुझ्या समोर कॅमेरा आहे, समज की ती तुझी मुलगी आहे. हा, मनसोक्त तिच्याशी बोल. हॅलो माय राजकुमारी, मम्मा मिसेस यू अ लॉट. आणि एक दिवस तू पण एकदम प्राऊड फील करणार की मी तुझी मम्मी आहे, जशी मी खूप लकी फील करते की तू माझी मुलगी आहे. उद्या काहीतरी स्पेशल आहे. हा, माझी मुलीचा बर्थडे आहे. आपण सगळेच फॅमिली आहोत बरोबर, तर आपण जर बर्थडे इथे सेलिब्रेट केलं तर? ओ गॉड. तिचं बॅटल फाईट करते आणि आय नो ती पण खूप स्ट्रॉंग वुमन होणार तिची आईसारखी. आणि ती माझी कार्बन कॉपी आहे एकदम. आय लव्ह हर, आय जस्ट लव्ह हर. थँक्यू सो मच फॉर मेकिंग माय डे सो स्पेशल. खूपच खूपच आभार सगळ्यांचं.
काय मंडळी, गावचा आहेर मिळणार का? सुरू करा वोटिंग. %90. त्याचा अर्थ काय? मी गावात जाऊ शकते. क्या बात आहे. तुझ्यासाठी अजून एक स्पेशल गिफ्ट. तू हा फोटो तुझ्या बरोबर त्या गावात ठेवू शकतेस. थँक्यू. म्हणजे ती तुझ्या सोबत असेल कायम. आणि कधी असं समजू नकोस तू एकटी नाहीयेस, तुझा राहणार आहे तुझ्या बरोबर. ऑल द बेस्ट. आणि रडू नको. नाही. खूप खूप तुझं अभिनंदन. तिची लाईफ म्हणजे वाई मार्गे सातारा असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. तिच्या मनाला जे भावलं तेच तिने केलं. तिला एअरोस्टेज बनून आकाशात भरारी घ्यायची होती, पण तिचं विमान मॉडेलिंग क्षेत्राच्या रॅम्पवर अलगद लँड झालं. आयुष्यात खूप गोष्टी आपण निवडतो, पण मॉडेलिंग अशी गोष्ट आहे जिने मला निवडलंय. मी 23 वर्षांची इंडिपेंडेंट वुमेन आहे. प्लस साइज मॉडेल हेतल पाखरे. मला लहानपणापासूनच मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट होता. 17 वर्षांची असताना मी पहिली अशी प्लस साईज मॉडेल होती जिने लॅक्मे फॅशन वीक वॉक केलेलं. जेवण खाणं फूड खूप कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे माझ्या लाईफचा. काय खायचं, कुठे खायचं, कधी खायचं. तुम्हाला जेवढं आवडतं तेवढंच मला जेवण आवडतं. असं काय जास्त आवडत नाही. मी जास्त अशी दिसत असली तरी काय खायचं, कुठे खायचं, कधी खायचं. ओ माय गॉड. तिला हे सर्व गावात मिळणार का? गावात राहिली आहे, पण मी 2 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. कारण वायफाय, अमेनिटीज, लाईटच्या शिवाय मला राहिलं नाही. तर मला थोडंसं मस्ती, थोडीशी मजा करायची आहे. तर कॉम्पिटिशन तर हवाच आहे. हिच्यासाठी उघडणार का गावाचं दार? जी पर्सनॅलिटी आहे वजनदार आणि इतकी की ती सगळ्यांवर भारी पडेल. माझी सटकली आता. ओके, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया 23 वर्षाच्या हेतल पाखरेचं. हेतल, तू प्लस साईज मॉडेल आहेस, तर ती मॉडेलिंग करताना तुला कधी बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागलंय का? म्हणजे काही टोमणे किंवा अशा काही रिएक्शन्स आल्यात? मी असं प्लस साईज मॉडेल बोलत नाही स्वतःला. मी मॉडेलच बोलते. कारण स्किनी मॉडेलला तुम्ही सुकडी मॉडेल नाही बोलत, तर प्लस साईज मॉडेलला प्लस साईज मॉडेल का बोलता? यू नो. मला असं वाटतंय की एक रॅम्प वॉक होऊन जाऊ दे. येस. बरं मला सांग, तू रेडी आहेस ना चॅलेंज घ्यायला? हो, मी रेडी आहे. नाही ना, म्हणजे बघ नीट विचार कर, कारण तिथे कोणी नसणार आहे ना. आई असेल किंवा आईला मिठी मारण्याची वेळ असते, ती वेळ तुला मिळणार नाही. आताही नाही आहे कोण. आणि मी इथे आहे स्टेजवरती, शोल्डर टू शोल्डर विथ एव्हरीवन. मी लहानपणापासूनच आय थिंक मी स्वतःची काळजी घेतली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण दोन्ही आई बाबा कामावर जायचे आणि त्यांची चूक नाही आहे. आय थिंक खूप चांगली लाईफ दिली त्यांनी. फायनान्शियली आय थिंक वी वर व्हेरी प्रिटी वेल टू डू. पण आय थिंक इमोशनल मेंटल सपोर्ट नाही भेटला. नॉर्म आहे की आईच सगळं असते आणि आई सपोर्ट करते हे ते. बट आय हॅव नेवर एक्सपिरियन्स्ड इट बिकॉज ती नव्हती. बट आय थिंक every child needs a mother. I was my own mother. मी स्वतःची आई झाली आणि मला जितकी जमते तशी मी काळजी घेतली स्वतःची. आणि सॉरी. लहान वयातच हेतल स्वतःचीच आई झाली आणि त्याबद्दल जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. चला तर आता बघूयात हेतलला किती वोट मिळालेत ते. नाही वाढले पॉज झालं होतं पण वाढलं.
तर गावकऱ्यांकडून होकार असेल. वा. मंडळी, काय काय माणसं मसाल्यासारखी असतात बघा. म्हणजे कसं, सगळं मिक्स, काय येत नाही असं नाही. तशी आमची एक स्पर्धक आहे. ती फोटोग्राफी करते, मॉडेलिंग करते, क्राईम रिपोर्टरिंग करते, मिमिक्री सुद्धा करते. वैष्णवी सावंत म्हणजे बहुरूपी पोस्टर गर्ल. सध्या आहे ऍक्टर, त्याआधी होती फोटोग्राफर आणि सुरुवातीला जर्नलिस्ट. क्राईम जर्नलिझम करत असताना असे खूप निगेटिव्ह गोष्टी कव्हर करायला लागायच्या. आणि हे करत असताना हिला कळलं मला ग्लॅम खूप आवडतं, सो मी स्विच केलं माझं करिअर. बघितलं, हिने प्रत्येक क्षेत्रात केलंय फाईट. कारण तिच्या 2 भावांसोबत नेहमीच असते तिची सिक्युरिटी टाईट. माझ्या घरी आई, बाबा आणि माझे 2 डॉग्स आहेत. हे दोघं पेट्स नाही आहेत माझ्यासाठी, दोघं माझ्यासाठी माझ्या भावांसारखेच आहेत. माझ्या पेरेंट्सचा ॲस्ट्रॉलॉजी आणि ह्या सगळ्यामध्ये खूप आधीपासून विश्वास आहे. त्यावेळी मला लक्षात आलं की माझ्यामध्ये ही एक सायकिक अबिलिटी आहे. जरा जपून, हिला सर्वांचे पत्ते कळतात. तुमचं भविष्य माझ्या हातात आहे. आवडता छंद म्हणाल तर मी दीपिका पदुकोणची मिमिक्री करते. अपार्ट फ्रॉम दॅट अनन्या पांडेची पण मी मिमिक्री करते. आय एम एंटरटेनमेंट. तेव्हा एंटरटेनमेंटचं बाळ कडू पिणाऱ्या या ड्रीम गर्लला गावाची माती स्वीकारणार का? काय तुझ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. यांना भूत दिसतात. भूत दिसत नाहीत पण फील होतात. तर मी एका ठिकाणी गेले आणि तिथे भूत असतील किंवा वाईट आत्मे असतील तर माझं अंग फुल थंड पडतं, हातावर शहारे येतात आणि मला कळतं की ही जागा काहीतरी गडबड आहे या जागेमध्ये. बरं मला सांग, म्हणजे आता बावधन आमचं जे काही गाव आहे ते गावात एक स्मशान असेल तर तुला कळेल का की तिकडे काय आहे? हे जास्त लोकांना माहिती नाही आहे, पण मी मुंबईच्या बऱ्याच स्मशानात टाइमपास म्हणून गेले. सो जर तिथे स्मशान असेल तर मला जाऊन बघायला आवडेल. अरे वा, चला बघूया आमचे बावधनकर तुला किती वोट देतात ते बघायचं का? गावाला तर इथे प्रत्येकीला जायचं आहे, पण त्यांचं तिकीट हे गावकऱ्यांच्या हातात आहे. 75 नॉट बॅड. एवढे पण शाळेत नव्हते मिळाले, सो काहींचं निघालं आहे तर काहींचं बाकी आहे. वकील आहात आपण, आणि आपणच नाही तर घरातले सगळेच वकील आहेत. पूर्ण अर्ध जग फिरले, आपल्या महाराष्ट्रातलं गाव हिने बघितलं नाही. कधी नाही. बघूया येस आमचे जज साहेब काय जजमेंट देतात ते. तर बघूया अजून कोणाकोणाचं तिकीट आपले गावकरी काढतात. एक्सपेक्टेड तो नहीं था मुझे. पिक्चर मध्ये काम करायचं स्वप्न कुणाचं पूर्ण होतंय, कुणाचं नाही. पण आमच्या या स्पर्धकाला सुद्धा करण जोहरच्या चित्रपटात काम करायचंय. आली रे आली, रमशा फारुकी आली. नाव तर ऐकलंच असणार. हिची स्टाईल आहे हटके. मुलींसारखे नाही हिच्या आयुष्यात लटके झटके. मी अशीच असते, टॉमबॉय सारखी. लहानपणापासून मी स्पोर्ट्समध्ये आहे, तर मी बॅडमिंटन, स्विमिंग, स्केटिंग, कलरीपट्टू, योगा, हुला हुप हे सगळं करते. स्पोर्ट्स तर माझ्या रक्तातच आहे. आम्ही स्पोर्ट्समध्ये आहे, त्याच्यामुळे दोघी मुलींना आम्ही लहानपणापासूनच स्पोर्ट्समध्ये टाकलंय. बॅडमिंटन मध्ये 5 वेळा नॅशनल गोल्ड मेडलिस्ट. मी हिंदू कास्टमधली आहे आणि रमशाचे बाबा आहे मुस्लिम आहे. आपल्या धर्मात काय काय आहे ते सगळं त्यांना माहीत आहे. पुढे जाऊन मुलींची लग्न होतील. मला करण जोहरचे मूवीजचे हिरो असतात ना, तसा मुलगा पाहिजे मला. लग्नाबद्दलचे हिचे विचार जरा फिल्मी आहेत. शोमध्ये मी स्वतः जशी आहे तशी येणार आहे. तर मला वाटतं की मी बाकी मुलींपेक्षा खूप बेटर आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये ते आपोआप प्रूव्ह होणार. हिने जर एकदा डिसाइड केलं की हिला काही पाहिजे तर मी काहीही करून ते घेणारच. तसं तर माझं घर पूर्ण ट्रॉफीजनी भरलेलं आहे,
पण या शोच्या ट्रॉफीसाठी एक मी स्पेशल कॉर्नर ठेवलंय. हिचा जिंकण्याचा स्वभाव गावातल्यांचं मन जिंकू शकणार का? हारना तर माहीतच नव्हतं, सांगितलं ना. मेरे बारे में इतना मत सोचना यार, दिल में आती हूँ समझ में नहीं. वा वा वा, कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं. म्हणजे आई वडील माझे बॅडमिंटन खेळत होते, मी सांगितलं तर त्यांचं स्वप्न होतं, तर त्यांचं स्वप्न मी पूर्ण केलंय. तर खूप चांगलं वाटतं, असं प्राऊड फील होतं मला. पर म्हणतात ना बॉलिवूडची मी खूप मोठी फॅन आहे. बरोबर. तर बॉलिवूडमध्ये एक गाणं आहे, जिने के हे 4 दिन, तर 4च दिवस आहे जगायला, तर बॅडमिंटनच का खेळत बसू. म्हणून मी आता विचार केला की आता बॅडमिंटन, आता ऍक्टिंग करू थोडीशी. एकदम सगळ्या मुलांना वाटतं की तू मुलगा आहेस, बरोबर? वाटतं म्हणजे मी थोडं असं आहे आता, आपलं लहानपणापासूनच आहे, काय करायचं. पण असं का, म्हणजे का असं वाटतं तुला? माझी आई पण अशीच आहे ऍक्च्युली. तिने मला काही मेकअप, चांगले कपडे, असं मुलींसारखं वागणं काही शिकवलंच नाही. जरा एक असा आपला काय म्हणतो भावासारखा एक वॉक झाला पाहिजे, काय म्हणतेस? हो हो, झालं पाहिजे ना. एक होऊन जाऊ दे. अरे बापरे, एक नंबर, एक नंबर. फुल यू टॉमबॉयस, बिडू अशी आहेस. पण तरी तुला आई बनायचं, ते 3 मुलांची. असं का? मग काय असं हे दिस इज माय चॉईस असं राहायचं म्हणून. पण मी आतून मुलगी आहे आणि आय एम प्राऊड ऑफ बिईंग मुलगी. आईने मला माहिती आहे काय शिकवलंय की सुंदर दिसणं ना हे चांगलं असतं, खूप चांगलं असतं, पण चांगलं असणं हे खूपच जास्त सुंदर असतं. वा 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 वा, कमाल. आपले गावकरी बघतायत, तुला माहिती आहे ना, तर त्यांना तुला जरा एका वेगळ्या ह्याच्यात बघायचं. तर काही गोष्टी आहेत त्या मी मागवतो. हो मागवा बिंदास. आणा रे. पण अजून एक विचारायचंय मला. विचारा ना. तुझी हेअरस्टाईल खूप वेगळी आहे. हेअरस्टाईल तर म्हणजे अंजली फ्रॉम कुछ कुछ होता है. तर इन्स्पायर्ड बाय हर. म्हणजे करण जोहरच्या मूवी मध्ये मला काम करायचंय, तर मी म्हटलं त्याला थोडंसं टीव्हीवर बघत असेल करण. पण तुझ्या बरोबर पण कोणतरी आलंय ना? माझी बहीण आली आहे. तिची पण हेअरस्टाईल अशीच आहे. हो, ती तर माझ्याहून इन्स्पायर झाली असणार आहे. हो का? गाव तुला बघतंय, बरोबर? त्यांच्या स्टाईलने त्यांना रमशा बघायची. तर हे आता हे डोक्यावर घे. नाजूक मुलीसारखं शेतातून चालत चाललीस. अहो, ऐकताय का तुम्ही लोक? जरासं मला ना गावाला यायचं होतं बघा, तुमच्यासाठी भाकर वगैरे पण आणली आहे मी. आणि मी तिकडे तुम्हाला खूप मजा करून देईल, एकदम एंटरटेन करेल, तुमच्या शेतीचे सगळे काम करणार. आणि तुम्हाला एक सांगते, रमशेची ना खूप डायव्हर्स पर्सनॅलिटी आहे, वेगवेगळी. ती तिकडे येईल एकदम धासू, तुमच्या डोळ्यात कधीच नाही येणार आसू. बोलवा ना तिकडे मला, ठीक आहे? हे घेऊन येते हा तुमच्यासाठी भाकरी. वा 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 वा. बरं, म्हणजे तू सगळं केलंस, सगळं करून दाखवलंस, पण सगळं गावकऱ्यांच्या हातात आहे. गावकऱ्यांचं आहेर तुला मिळणार का नाही ते आपण बघूया. चालू करा वोटिंग. लवकर लवकर. 90. कभी हमसे लड़ता है
लोकांना वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटते, तुला फुलपाखरूची भीती वाटते. नेमकं काय करतेस तू? म्हणजे मी आता बेबी स्टेप्स घेत आहे. मी माझ्या आई वडिलांच्या पावलांवरती चालत आहे. आय जस्ट लव्ह युअर टॅटू. थँक्यू सो मच. तुझ्या शरीरावरती किती टॅटू आहेत? 30+ झालेलं आहे माहिती. सगळं वोटिंगवर आहे. बघूया चला. जाऊबाई गावाच्या या पहिल्या पर्वात जाण्याची कोणाची स्वप्ने पूर्ण झाली तर कोणाची अपूर्ण राहिली. कोई बात नाही, चलता है. हार जीत तर होतच राहील, पण खरी मजा तेव्हा येणार जेव्हा या शहरी पर्या गावात जाणार. खरंच तुझं खूप अभिनंदन. तुझं गावात सिलेक्शन झालंय, गावाकडनं तुला आहेर आलेला आहे. काय मग मज्जा आली ना? अहो येणारच की, कार्यक्रमच तसा आहे. मी आपल्या बावधन गावानं निवडलेल्या 11 स्पर्धकांना मंचावर येण्याची विनंती करतो. या आहेत आपल्या जाऊबाई गावाच्या पहिल्या सीझनच्या 11 भाग्यवंत स्पर्धक. राडावणार, कल्लावणार, तुमच्यासाठी खास पार्टी ठेवली आहे. आता हलकं वाटतंय बघा, अगदी आपल्या गावात आल्यासारखं वाटतंय. काय आवाज येतोय का? नाही येतोय ना? अहो मंडळी आतमध्ये पार्टी सुरू आहे. पार्टी नाही करू देत, पार्टी करू देत. काय आहे उद्याचा दिवस त्यांच्यासाठी काय घेऊन येणार आहे त्यासनी कुठं माहित आहे. संगमरवरावरचे पाय आता डायरेक्ट मातीत पडणार आहेत. हो बघा आता काय होतंय ते. कारण काय आहे, जेव्हा करणार तेव्हा कळणार. जाऊ बाई गावात. Saturday.